सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंबड भागातील कालभैरव सावतानगर येथे कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फोटोचे पोस्टर झळकावून सभेच्या ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या अल्पवयीन मुलावर अंबड पोलीस ठाण्यात 16 मे रोजी दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 17 मे रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सागर सुनील खराडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त कालभैरव चौक सावतानगर सिडको येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्या दरम्यान हातात कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फोटोचे पोस्टर एका अल्पवयीन मुलाने झळकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला व सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने अज्ञात एका 10 ते 12 वयोगटातील अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हवालदार देशमुख या प्रकरणी पुढील तपास करीत आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सागर खराडे दिनांक 14 मे रोजी सिडको येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जयंतीच्या निमित्तानं आपण हिंदू धर्म विराट सभा ठेवलेली होती। सभेला आयोजित आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारी यांनी संबोधित केलेलं होतं। तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी काही अज्ञात इस्मांनी येऊन लॉरेन्स बिश्नोईंचे फोटो झळकवले होते। कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईंचे फोटो झळकवले होते। तसेच आम्ही आज येऊन अंबड पोलीस स्टेशन PI साहेबांनी बोलून आम्ही तिथे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती। अज्ञात इसम बिश्नोई अजून गोडसिंगचे पण फोटो होते ना? हो, नथुराम ते भगत सिंगांचे होते। अजून आपले देशाचे कार्यक्रमाचा आयोजक कोण होता? कार्यक्रमाचा आयोजक मी स्वतः होतो, सागर खराडे। बरं, आणि अजून कोणी तिथं अतिथी म्हणून तुम्ही नाव सांगाल का? राहुल आरोटे होते। हां, त्यानंतर बरेच असे सिडकोतले मान्यवर जे उपस्थित होते ते सर्व होते।